विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला BA सेकंड इयरच्या 4थ्या सत्रातील ऑप्शनल मराठीच्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक कादंबरी वाङ्मय पेपर 7वा. या अभ्यासपत्रिकेला आपण मागच्या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. अभ्यासपत्रिकेच्या निवडक कादंबरी वाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये कोणकोणत्या कादंबरी विषयांचा समावेश आहे, प्रकरणाचा समावेश आहे, याचाही विचार आपण मागच्या तासिकेला केलेला आहे. आता आपण निवडक कादंबरी वाङ्मय पेपर क्रमांक 7 ही जी अभ्यासपत्रिका आहे, ही जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप किंवा प्रारूपाचा आपण विचार करत आहोत. मुलांनो, ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे आणि या 75 गुणाची विभागणी ही 2 विभागामध्ये करण्यात आलेली आहे. 75 पैकी 25 गुण अंतर्गत मूल्यमापनाला आहेत, अर्थात प्रॅक्टिकलला आहेत. अंतर्गत मूल्यमापनालाच इंग्रजीमध्ये CA म्हणतात, कंटिन्युअस असेसमेंट. याला 25 गुण आहेत. या 25 गुणाची विभागणी घटचाचणी 10 गुण, गृहपाठ 10 गुण आणि चर्चासत्र 5 गुण असे 25 गुण या अंतर्गत मूल्यमापनासाठी म्हणजे प्रॅक्टिकलसाठी आहेत. तर 75 पैकी 25 गुण प्रॅक्टिकलसाठी आहेत. तर उरले 50 गुण. या 50 गुणाची विद्यापीठी परीक्षा आहे. सत्रांत मूल्यमापन अर्थात सत्रांत विद्यापीठ परीक्षा 50 गुण. विद्यापीठी परीक्षेसाठी 50 गुण आहेत. अशा प्रकारे तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. मुलांनो, आता तुमची उद्याची होणारी परीक्षा माझ्या मते तरी 99% ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑफलाईन परीक्षा होईल या भरवशावर बसू नका, कारण आतापासूनच ऑनलाईन तासिका अटेंड करा. जे काही ऑनलाईन घटक तुमच्या विषयाचे, तुमच्या वर्गाचे घेतले जातात, त्या घटकाचा दररोज अभ्यास करणे, चिंतन करणे, मनन करणे आणि काही अडचणी असल्यास आपला जो ग्रुप आहे महाविद्यालयाचा, आपल्या विषयाचा, त्या ग्रुपवर काही प्रश्न विचारणे, अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपण आता पहा का आपल्या पेपरचं नावच आहे मुलांनो निवडक कादंबरी वाङ्मय. आता आपल्याला पहिल्यांदा जसे मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, तशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारापैकी कादंबरी हा एक वाङ्मय प्रकार आहे. आपल्याला पहिल्यांदा प्रत्यक्ष कादंबरीतले प्रकरण, कादंबरीतले वेचे अध्यापन करण्यापूर्वी आपल्याला कादंबरी म्हणजे काय, कादंबरी वाङ्मय कशाला म्हणतात, कादंबरी वाङ्मयाचे वेगवेगळे घटक, वेगवेगळे पैलू, कादंबरी वाङ्मय म्हणजे काय, कादंबरीचे स्वरूप, कादंबरीचे प्रकार, कादंबरीचे घटक, कादंबरी वाङ्मय लेखनाचा आणि वाचनाचा उद्देश आणि हेतू आणि कादंबरी वाङ्मयाचे वैशिष्ट्ये, अशा वेगवेगळ्या घटकांचा, पैलूंचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्यक्षात आता कादंबरी कशाला म्हणतात याचा आपण विचार करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच या अनुषंगाने आपण याची सुद्धा मांडणी आपण करत आहोत. आता कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे, कादंबरी वाङ्मय प्रकाराची चिकित्सा, कादंबरी वाङ्मय प्रकारचं आकलन आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. त्या वर्गाला अशा प्रकारचे घटक असतात आणि ते घटक समजून घेणं अपेक्षित आहे. आता कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे मूळ भारतीय हा वाङ्मय प्रकार नाही, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कारण आपण सर्वजण भारतीय आहोत, आपण सर्व मराठी भाषिक आहोत, म्हणून हा वाङ्मय प्रकार भारतीय आहे, मराठी भाषेमधलाच मूळ हा वाङ्मय प्रकार आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण ज्या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करत आहोत, ज्या वाङ्मय प्रकारातली अभ्यासपत्रिका आपल्याला अभ्यासाला आहे, त्या अभ्यासपत्रिकेची पाळमुळाचा शोध घेणं, खोलात जाऊन अभ्यास करणं, त्या वाङ्मय प्रकारचा तळ ढवळणं हे या वर्गासाठी अपेक्षित आहे. म्हणून कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा मूळ भारतीय हा वाङ्मय प्रकार नाही,
तर तो इंग्रजी वाङ्मयातून तो बारोड करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ कादंबरी हा वाङ्मय प्रकार भारतीय नसून तो पाश्चात्य आहे, पाश्चिमात्य आहे, दुसऱ्या देशातला हा वाङ्मय प्रकार आहे. याचाच अर्थ इंग्रजी साहित्यातून, इंग्रजी वाङ्मयातून कादंबरी हा वाङ्मय प्रकार आयात करण्यात आलेला आहे, बारोड करण्यात आलेला आहे. आणि मराठीमध्ये कादंबरी हा वाङ्मय प्रकार 19व्या शतकात कादंबरी लेखनाला सुरुवात झालेली आहे. पहा, 18व्या शतकापर्यंत कादंबरी हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये रूढ नव्हता, लिहिला गेला जात नव्हता, अस्तित्वात नव्हता, त्याची पाळंमुळं सुद्धा नव्हती. परंतु 19व्या शतकापासून मराठी साहित्यामध्ये कादंबरी वाङ्मयाला, कादंबरी लेखनाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या प्रथम बाणभट या संस्कृत कवीने कादंबरी नावाची अद्भुत रम्य व प्रणयरम्य गद्यकथा लिहिली गेली आणि तेव्हापासूनच 21व्या शतकामध्ये कादंबरी वाङ्मयाची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. यावरून या प्रकारास कादंबरी हे नाव देण्यात आलेले आहे. तेव्हापासूनच बाणभट हा जो संस्कृत कवी आहे त्यांनी कादंबरी नावाची अद्भुतरम्य व प्रणयरम्य गद्यकथा लिहिली गेली. त्यावरूनच कादंबरी हे नाव रूढ झालेले आहे. तेव्हापासूनच त्याची सुरुवात मराठी साहित्यामध्ये झालेली आहे. अशा प्रकारे या कादंबरी वाङ्मयाचा आपल्याला विचार करता येतो. आता नेमकं कादंबरी म्हणजे काय, आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे मुलांनो. तर कादंबरीच्या संदर्भामध्ये जसं कथेच्या संदर्भामध्ये, कवितेच्या संदर्भामध्ये, ललित, गद्य, चरित्र, आत्मचरित्र, वेगवेगळे जे वाङ्मय प्रकार आहेत मराठी साहित्यातले, या संदर्भामध्ये वेगळ्या अभ्यासाकडे नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये त्याची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या अभ्यासकांच्या साहाय्याने कादंबरी कशाला म्हणतात, कादंबरी म्हणजे काय, ते आपण समजून घेणार आहोत मुलांनो. अर्नेस्ट बेकर नावाचे अभ्यासक आहेत. त्या नावावरून तुमच्या लक्षात येतं मुलांनो, हे अभ्यासक मराठी आहेत का, भारतीय आहेत का, पाश्चिमात्य आहे, यावरून लक्षात येतं. अर्नेस्ट बेकर कादंबरीच्या संदर्भात म्हणतात, ज्यात मानवी जीवनाचे स्पष्टीकरण केले गेले असेल, ज्यात मानवी जीवनाचे स्पष्टीकरण केले गेले असेल असा गद्यात लिहिलेला कल्पित वृत्तांत म्हणजे कादंबरी. ज्यात मानवी जीवनाचे स्पष्टीकरण केले गेले असेल असा गद्यात लिहिलेला कल्पित वृत्तांत म्हणजे कादंबरी. मुलांनो, साहित्य म्हटलं की साहित्यामध्ये मानवी जीवनाचं स्पष्टीकरण आलेलं असतं. कारण साहित्य मानवी जीवनाचा आरसा आहे. कारण जो कोणी लिहितो, जो कोणी लेखक आहे, कवी आहे, कथाकार आहे, कादंबरीकार, नाटककार आहे, तो समाजामध्ये राहतो, तो समाजाचा अविभाज्य घटक आहे. जो व्यक्ती लिहिणारा, जो लेखक, रायटर समाजामध्ये राहतो, तो समाजातलंच चित्रण करणार आहे, तो समाजातलं चित्रण करतो. म्हणून मानवी जीवनाचे स्पष्टीकरण साहित्यामध्ये मानवी जीवनाशिवाय, माणसाशिवाय, व्यक्तीशिवाय दुसरं काहीच लिहिलं गेलं जात नाही. कारण माणूस लिहिणार आहे, मग तो काय लिहिणार आहे, माणसाविषयी लिहिल्या, प्राण्याविषयी लिहिल्या, सभोवताली जे काही जग आहे त्या लेखकाच्या सभोवताचं जग तो कागदामध्ये, तो कादंबरीमध्ये, तो साहित्यामध्ये तो रेखाटण्याचा प्रयत्न करतो मुलांना, तो रेखाटतोच. म्हणून अर्नेस्ट बेकर म्हणतात, मानवी जीवनाचे स्पष्टीकरण केले गेले असेल असा गद्यात लिहिला कल्पित वृत्तांत म्हणजे कादंबरी. कारण साहित्य म्हटल्यानंतर त्याला कल्पना गुंटीत आवरण त्यावर चढवलेलं असतं. पण मूळ कथा असतेच मुलांना. त्या मूळ कथेलाच कल्पनेचं आवरण आपल्या कौशल्याच्या माध्यमातून लेखक त्यावर एक सौंदर्याचं झालर निर्माण करण्याचं काम लेखक करत असतो. म्हणून अर्नेस्ट बेकर नावाच्या अभ्यास, ज्यात मानवी जीवनाचे स्पष्टीकरण केले गेले असेल असा गद्यात लिहिलेला कल्पित वृत्तांत म्हणजे कादंबरी. दुसरे अभ्यासक श्रीमा कुलकर्णी म्हणतात, कार्यकारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकाच्या कार्यकारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकाच्या स्वरूपामध्ये मानवी जीवनाचे दर्शन घडणारी सविस्तर ललित गद्य म्हणजे कादंबरी. कार्यकारण शृंखलाबद्ध
कारण कादंबरी लिहिण्यामागचा काहीतरी एक उद्देश, काहीतरी कार्यकारण भाव असतो मुलांना. कारण कोणतंही काम, कोणतंही लेखन, कोणतंही वाचन कार्यकारण भावाशिवाय माणूस लिहू शकत नाही, लिहित नाही किंवा वाचत सुद्धा नाही. एखादी कादंबरी लिहिण्यामागची सुद्धा एक कार्यकारण भाव असतो, प्रयोजन असते, काहीतरी कार्यकारण मीमांसा असते. या उद्देशानंच कादंबरी लिहिली जाते. म्हणूनच श्रीमा कुलकर्णी म्हणतात, कार्यकारण शृंखलाबद्ध कादंबरी लिहायची मी कशी लिहिता येते म्हणून. त्याला एक शृंखला असते, त्याला एक क्रम असतो, त्याला एक सानुक्रम रचना असते, त्याला एक साखळी असते. अशा विविध घटकाच्या माध्यमातूनच कादंबरी लिहिते. आता कसेही, कधीही आणि केव्हाही कसंही लिहिलं तर मग त्या साखळीचं एक लिंक लागत नाही, साखळी जुळत नाही. म्हणून वाचकाच्या मनामध्ये सुद्धा एक आवड, अभिरुची, एक उत्सुकता, क्युरियासिटी निर्माण होत नाही. कधी आणि केव्हा कशा पद्धती मांडणी करून चालत नाही. तर ती मांडणी कार्यकारण भावाप्रमाणे आणि शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकाच्या माध्यमातून मानवी जीवनाचे दर्शन घडवण्यास सविस्तर ललित गद्य म्हणजे कादंबरी. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, साहित्यामध्ये साहित्य हे मानवी जीवनाचा एक आरसा असतो. मानवी जीवनाशिवाय, मानवी जगण्याशिवाय, मानवी वर्तनाशिवाय, मानवी सभोवतालाशिवाय जो माणसाचा जो भोवताल आहे, तो भोवताल कादंबरीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तो येतोच. त्याशिवाय साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही. साहित्य म्हणजे काय? मानवी जीवनाचा एक आत्मा. साहित्य म्हणजे मानवी जीवनाचा आत्मा आहे. आणि म्हणूनच त्या आत्म्याचं दर्शन, मानवी जीवनाचं दर्शन साहित्यामध्ये ते कळत न कळत आलेलं असतं. म्हणून त्याला साहित्य असं म्हणतात. कारण माणसाविषयी, माणसाच्या जगण्याविषयी, माणसाच्या वेगवेगळ्या प्रश्नाविषयी, माणसाच्या वेगळ्या भावनाविषयी त्यामध्ये सविस्तरपणे विश्लेषण, दर्शन घडलेलं असतं. म्हणूनच त्याला आपण कादंबरी म्हणतो मुलांना. त्यानंतर विना ढवळे नावाचे एक अभ्यासक आहेत. आता ते कादंबरीच्या संदर्भामध्ये त्यांचं मत, विना ढवळे आणि साहित्याचे तत्त्वज्ञान या ग्रंथामध्ये त्यांनी कादंबरी वाङ्मयाची व्याख्या त्यांनी मांडलेली आहे, केलेली आहे. आधुनिक वाङ्मयात सर्वात विस्तृत आणि अनेक उपप्रकार सामावणारा प्रकार म्हणजे कादंबरी होय. बघा विना ढवळे आणि साहित्याचे तत्त्वज्ञान या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी कादंबरीची अतिशय खूप चांगली, नेमकी आणि प्रभावी आणि सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी व्याख्या केलेली आहे. आधुनिक वाङ्मयात बघा, सध्याचा जो काळ आहे आधुनिक आहे. आधुनिक वाङ्मयात अलीकडच्या काळामध्ये आधुनिक वाङ्मयात सर्वात विस्तृत आणि अनेक उपप्रकार सामावणारा प्रकार म्हणजे कादंबरी होय. कारण कादंबरीचा पट हा व्यापक असतो, प्रगल्भ असतो. जवळपास 500 वर्षाची परंपरा, 1000 वर्षाची परंपरा, 1000 पानाची कादंबरी, 1000 पानाची कादंबरी, बृहत कादंबरीसुद्धा लिहिली गेलेली आहे. म्हणून कादंबरीमध्ये अनेक कथानक, अनेक उपकथानक, प्रमुख पात्र, उपपात्र, अशा प्रकारचा पट व्यापक प्रमाणामध्ये रंगवला गेलेला आहे. आणि कादंबरी वाङ्मयामध्ये, कादंबरी हा वाङ्मय अथांग अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे. त्यामध्ये अनेक पात्र, अनेक व्यक्तिचित्र, अनेक संवाद, वातावरण, वेगवेगळे प्रयोगसुद्धा कादंबरीमध्ये केले गेलेले आहेत आणि केले जात आहेत. अशा प्रकारच्या रचनेलाच विना ढवळे आणि कादंबरी वाङ्मय असं म्हटलेलं आहे. एक HD वेल्थ नावाचे अभ्यासक आहेत, इंग्रजी अभ्यासक. त्यांनी कादंबरी वाङ्मयाची खूप छानपैकी व्याख्या केलेली आहे. कादंबरी म्हणजे गारुड्याची पोथडी. कादंबरी म्हणजे गारुड्याची पोथडी. गारुड्याच्या पोथडी काय असतं मुलांनो? तुम्ही एखादी गारुड्याची पिशवी जर पाहिली असेल तुम्ही, बघा तुम्ही गारुड्याच्या पिशवीमध्ये सगळं काय असतं. गारुडी जो खेळ करतो त्या खेळासाठी जी काही साधनसामुग्री लागते, साधनसामुग्री आहे, वस्तू आहे, सामान आहे, सर्व त्यामध्ये गारुड्याच्या पोथडीमध्ये असतं. झोपण्याचं असेल, जेवण्याचं असेल, सगळं जादूचा जो खेळ, ते गारुड्याचा जो खेळ आहे, तो खेळाच्या संबंधित जी काही साधनसामुग्री आहे, जी वस्तू आहे, जी सामान आहे, सर्वच गोष्टी त्यामध्ये तो भरलेला, कोंबून भरलेला असतो. तसं कादंबरीमध्ये सुद्धा सर्वच भरलेलं असतं मुलं. कच्चा माल, पक्का माल, मसाला, मीठ मिरचू, सगळं काही रॉ मटेरियल त्यामध्ये भरले असतं. पात्र असतात, संवाद असतात, कथानक, सर्व गोष्टी असतात. म्हणून कादंबरी म्हणजे गारुड्याची पोथडी अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे. आणखी एक व्याख्या आपल्याला पाहता येईल. कादंबरी म्हणजे कथात्मक गद्याचे भरपूर लांबी असलेले लेखन. कादंबरी म्हणजे कथात्मक गद्याचे भरपूर लांबी असलेले लेखन. कादंबरी अशी 100 पानाची वरी नसते. कादंबरी 300, 400, 500, 1000, 1200 पानाची कादंबरी असते. लिहिणाऱ्या लेखकाची स्मरणशक्ती, कल्पना किती दांडगी आहे
पहा त्यावर त्याचं लेखन अवलंबून आहे मुलांना. आता भालचंद्र नेमाळची कादंबरी हिंदू जगण्याची समृद्ध आटगीड घ्या, विश्वास पाटलाच्या कादंबऱ्या घ्या, पांगिरा घ्या, पानिपत घ्या, झाडाझडती घ्या, महानाई घ्या, अशा अनेक कादंबऱ्या पहा. बाबा भांडची तंट्या भिल घ्या कादंबरी घ्या, राजश्री शाहू महाराजांवरची कादंबरी घ्या, अशी अनेक कादंबऱ्या घ्या. म्हणून कादंबरी म्हणजे कथात्मक गद्याचे भरपूर लांबी असलेले लेखन म्हणजे कादंबरी वाङ्मय हे. कादंबरीला लिहिण्याची काही मर्यादा वगैरे काहीच नाही. त्या लेखकाचे अनुभव कसे आहे, त्या लेखाची प्रतिभाशक्ती कशी आहे, कल्पनाशक्ती कशी आहे, यावर या सगळ्या गोष्टीतून कादंबरी वाङ्मयाचं वस्त्र, कादंबरी वाङ्मयाचा वाङ्मय वीण सुगंध तयार होत असतो मुलांनो. आणखी एक अभ्यासक आहेत ते विना ढवळेच आहेत. ते म्हणतात कादंबरी हा कला प्रकार सर्व संग्राहक आहे. पहा सर्वच घटनेचं, सर्वच भावनांचं, सर्वच विचारांचं दर्शन त्यामध्ये आपल्याला पाहता येतो. अशा प्रकारचे व्याख्या कादंबरी म्हणजे काय, कादंबरी कशाला म्हणतात, कादंबरी वाङ्मय म्हणजे काय, कादंबरीची व्याख्या आपण समजून घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि उद्याचा घटक आपण त्याचा पाहतो. धन्यवाद.